आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज. मोर्शी अमरावती. राज्य उत्पादन शुल्क विभाग मोर्शी यांच्या धडकळ कार्यवाही. 3 दुचाकी वाहनासह 350 लिटर गावठी हातभट्टी दारूसह एकूण 1,54,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त. विभागीय उपायुक्त श्री अर्जुन ओहोळ साहेब, राज्य उत्पादन शुल्क अमरावती विभाग अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीमती ज्ञानेश्वरी आहेर, राज्य उत्पादन शुल्क अमरावती यांनी केली. लोकसभा निवडणूक व होळी तथा रंगपंचमी या सणा दरम्यान अवैध हातभट्टी दारू निर्माती, वाहतूक तथा विक्री या विरुद्ध विशेष मोहिमेचे आयोजन केलेले आहे. त्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क मोर्शी विभाग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिवरखेड शिवारात रामापूर ते मोळवन पांदन रस्त्यावर सापळा रचून अवैध हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या 3 दुचाकी वाहनांना पकडले. यापैकी वाहन क्रमांक MH27N 5883 या वाहनावर 2 काळ्या रंगाचे रबरी ट्यूब आढळून आले, ज्यामध्ये 100 लिटर गावठी हातभट्टी दारू भरून होती. वाहन क्रमांक MH31BH2025 या वाहनावर 3 काळ्या रंगाचे रबरी ट्यूब आढळून आले, ज्यामध्ये 150 लिटर गावठी हातभट्टी दारू भरून होती व तिसऱ्या वाहनावर नंबर नसून सदर वाहनावर 2 काळ्या रंगाचे रबरी ट्यूब आढळून आले, ज्यामध्ये 100 लिटर गावठी हातभट्टी दारू भरून होती. तिन्ही वाहनांवर एकूण 350 लिटर गावठी हातभट्टी दारू असून त्यांची एकूण किंमत ₹35,000 व वाहनांची एकूण किंमत 1,18,500 असा एकूण 1,54,900 रुपयांचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला व सदर तिन्ही इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 ची कलम 65 ई अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले. सदर कार्यवाहीमध्ये आरोपी इसम 1 जानराव भीमराव उईके, वय 31, राहणार रोहणा तालुका मुलताई जिल्हा बैतूल प्रदेश, रामभाऊ सुलभराव धुर्वे, वय 24 वर्ष जामगाव तालुका वरुड जिल्हा अमरावती 3, महेश दसरू आहाके, वय 27 वर्ष कुमुंदरा ता मुलताई जी बैतूल मध्य प्रदेश या 3 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 ची कलम 65 ई अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही ही निरीक्षक श्री बोढारे साहेब यांच्या मार्गदर्शनात श्री PP वानखेडे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मोर्शी तसेच श्री दिनकर तिडके जवान राज्य उत्पादन शुल्क मोर्शी यांचे पथकाने केली. महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे.